तर काही वेळेस थोडीशी युक्ती वापरून संभाव्य धोका आपल्याला टाळता येतो. ह्या संबंधीचा हा एक किस्सा कम विनोद कम समजा काय जे असेल ते आपण समजा. तर मी एका ठिकाणी वाचलेलं ते मला फार आवडलं. ते मी आपणास सांगतो. तर झालं काय, की एकदा एक माणूस अपरात्री गावाच्या बाहेर म्हणजे निर्जन रस्त्यावरून चालला होता. थोडंसं अरण्य असल्यासारखं बाजूला म्हणजे स्मशानभूमीचा रस्ता होता. स्मशानभूमीचा मोठा कंपाऊंड वॉल आणि तिथून मेन रोड जात होता. तो झप चालायला लागला तिकडे. त्याला त्याच्या गावाकडे जायचं होतं. सुनसान रस्ता, शांत वेळ रात्रीची. तर आता स्मशानभूमीचा रस्ता असल्यामुळे एखादा दुसरा घाबरला असता. पण हा माणूस तसा बोल्ड होता. म्हणजे भित्रा नव्हता सामान्य लोकांसारखा. तर तो निघाला. तर समोरून 4 गुंड येत होते. त्या गावाचे 4 गुंड म्हणा, मवाली आपलं. कोणी दिसलं की त्याला दमदाटी करून लुबाडायचं. तर त्या लोकांनी चौघांनी ह्याला पाहिलं आणि ते चौघं आपसात म्हणाले, "अरे च्या! अरे चांगलं बकरं यायला रे समोरून. ह्या इतक्या रात्री अपरात्री एकटाच कुठे चालला? ह्याला काही भीती वाटत नाही काय? इकडे कोणी यायला दिवसा कोणी येत नाही, हा त्या एकटाच चाललाय. त्याच्या गावाकडे जात असावं. काय नाही. बघूत आत मस्त बकरे कापूत म्हणले, ह्याला जरा दमदाटी करून ह्याच्याकडून काहीतरी उकळू आपण." असं विचारून ते चौघजणं त्याच्याजवळ गेले. तर इकडं ह्या माणसाने ह्या चौघा जणांना पाहिलं येताना आणि त्याच्या मनात विचार आला, की बहुतेक हे असे म्हणजे बदमाश लोक दिसायला लागलेत त्यांच्या चालण्या बोलण्याच्या पद्धतीहून आणि आपल्याला आता काही लुबाडतील वगैरे मारहाण करतील असं. तर थोडासा घाबरला तो. कारण रात्रीची वेळ एकटाच तो. पण तो तल्लख मेंदूचा होता. त्यानं लगेच एक नामी युक्ती केली आणि तो निघाला आपलं निर्विकारपणे. तर ह्या चौघांनी त्याला गाठलं आणि ते म्हणले, "ए थांबा, कोण आहेत तुम्ही? कुठं चाललात एकटे? निर्जन रात्रीची वेळ आहे, अपरात्रीची वेळ आहे, कळत नाही हां?" ह्या चौघांना त्यानं लुटायचं होतं. काढून त्यांनी वगैरे चाकू वगैरे काढला आणि त्याला दाखवला असं चौघांनी. "त्याला काढा, काय आहे तुमच्याकडे ते, नाही तर आम्ही खतम करू तुम्हाला. इकडे निर्जन रस्त्यावरून एकटं चाललात, काही भीती वाटत नाही का तुला? अरे भूताखेताची, अरे स्मशानभूमी बाजूला आणि एकटा चाललास? तुला भूताची भीती वाटत नाही?" एका मावल्यानं त्याला विचारलं आपलं गमतीनं. तर ह्यानं गंभीर चेहरा करून म्हणला त्या चौघांना, "अहो कसली भूताची भीती पाहुणं. मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा मी कधी भूताला भीत नव्हतो. आणि आता मेल्यावर कशामुळे भिऊ भूताला?" हा 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 असं त्यानं विराट हास्य केलं आणि त्या चौघांकडं पाहिलं. या चौघांनी ते ऐकलं आणि लगेच थरथर कापून तिथं घाबरून त्यांनी पलायन केलं. त्यांना वाटलं हा भूत आहे की जिवंत असताना मी भूताला भीत नव्हतो आणि आता कसं भिईल. असा हा म्हणतो म्हणजे हा मेलेला आहे, भूत आहे हा. आणि सगळेजण पळाले थरथर करीत कस तरी. आणि इकडं हा हसत शांतपणे त्या रस्त्याच्या बाजूला म्हणून झप पुढे चालायला लागला. त्यानं युक्ती केली होती की आपण भूत आहोत असं दाखवलं तरच आता आपली सुटका आहे. मग त्याने ही कल्पना मनानं लढवून त्या चौघांना हुसकून लावलं आणि आपला जीव बचावून घेतला. अशा रीतीनं म्हणजे ही गोष्ट खूप मजेशीर आहे. मला आवडली म्हणून मी आपलं सांगितली.